भारतावर हजार घाव घालून लहूलुहाण करायचं षडयंत्र पाकिस्तानने पुन्हा सुरू केलंय। जसं की लाल किल्ल्यावर ब्लास्टमध्ये 9 जण मृत्युमुखी पडलेत तर कित्येक जण जखमी झालेत आणि हा ब्लास्ट होण्याच्या काहीच तास आधी फरीदाबादमध्ये 350 किलोग्रॅम स्फोटकं, AK-47 आणि दारुगोळ्याचा मोठा साठा IB आणि JK पोलिसांनी जप्त केला होता। दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बिलाल खान नावाच्या माणसाकडे पाकिस्तान व अल-कायदा संघटनेतील 4000 कॉन्टॅक्ट सापडलेत, म्हणजे तो रेग्युलरली पाकिस्तान व अल-कायदा संघटनेतील लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून हायरिंगचे काम करत होता असा संशय ATSला आहे। इकडे गुजरातमध्ये हैदराबादमधील एक डॉक्टर व त्याच्यासोबत अजून 2 जण रायसिन नावाचं भयानक विषारी केमिकल बनवत होते। या केमिकलचं नाव वास येतो नारंग आणि हे केमिकल कॅस्टर बीन्स पासून तेल काढल्यानंतर जे उरलेले मटेरियल असतं त्यापासून बनवले जात होतं, ज्याचा वापर बायोलॉजिकल वेपन म्हणून मोठ्या प्रमाणावर हत्याकांड रचण्यासाठी केला जाणार होता असा संशय गुजरात ATSला होता। सोबत त्यांच्याकडे पाकिस्तानमधील बनलेले हत्यारं आणि बरेच काही जप्त करण्यात आले। म्हणजे या चेन ऑफ इव्हेंटवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे कोण करवतंय, पण आपली इंडियन आर्मी गुप्तचर विभाग हे त्यांचे काम परफेक्टली करत आहेत। म्हणूनच कित्येक दुर्दैवी घटना होण्याच्या आधी त्या विकृतांना पकडण्यात येत आहे। पण लाल किल्ल्याजवळील ब्लास्ट दुर्दैवाने थांबवता आला नाही। पण काही सोशल मीडिया हँडल्सच्या मते हा ब्लास्ट होण्याच्या पूर्वी पूर्ण दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा व पोलीस मोठ्या प्रमाणावर शोध कार्य करत होती, कारण त्यांना आधी 100% माहीत होतं की असं काहीतरी घडणार आहे आणि हेच त्या दहशतवाद्यांना कळलं असावं म्हणून त्यांनी चालत्या गाडीमध्येच ते एक्सप्लोजिव्ह उडवून दिलं आणि या घटनेमध्ये दुर्दैवाने 9 जणांचा मृत्यू झालाय। पण हीच जर घटना त्यांच्या प्लॅननुसार एखाद्या गर्दीच्या ठिकाणी झाली असती तर हा नंबर खूप मोठा असता। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।